नमस्कार. शब्द संस्कृती या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजीकडून, आपल्या आईकडून आपण चातुर्मासाच्या अनेक कहाण्या ऐकल्या. त्या केवळ धार्मिक गोष्टी नव्हत्या, तर जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या संस्कार कथा होत्या. काळ बदलला, माणसांचे प्रश्न सुद्धा बदलले, पण माणुसकी, संयम, कृतज्ञता आणि प्रेम ही मूल्य मात्र आजही तितकीच महत्त्वाची आहेत. म्हणूनच शब्द संस्कृती या आपल्या परिवारामध्ये पारंपरिक चातुर्मासाच्या कहाणीची शैली जपत आधुनिक जीवनाला स्पर्श करणाऱ्या नव्या कहाण्या आपण ऐकणार आहोत. आजच्या कहाणीचं नाव आहे वेळदानाचं व्रत. ओम नमः शिवाय. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक मोठा अधिकारी राहत होता. घरामध्ये वृद्ध आई वडील, पती पत्नी, 2 मुलं होती. घरात सर्व सुखसोयी होत्या, पण त्या घरातील कोणाकडेही एकमेकांसाठी द्यायला वेळच नव्हता. सकाळी प्रत्येक जण आपापल्या कामाला निघून जायचे. संध्याकाळी, कुणी रात्री, सर्व घरी परत आल्यावर हातात मोबाईल घेऊन बसायचे. डोक्यात कामाचेच विचार असायचे, मनही थकून गेलेलं असायचं. सगळे घरात एकत्र असायचे, पण कुणी कुणाशी बोलत नव्हते. संध्याकाळ झाली की म्हातारे बाबा मुलांच्या परतण्याची, नातवंड शाळेतून कधी घरी येतील याची आतुरतेने वाट पाहत अंगणामध्ये बसायचे. पण नातवंड आली की भुकेनी कासावीस झालेली असायची. ती सरळ स्वयंपाकघरात पळायची. मुलगा आल्यावर म्हणायचा, बाबा आपण उद्या बोलूया ना, मी आज फार थकलो आहे. शिवाय ऑफिसचं काम घरी सुद्धा आणलं आहे. पण हा उद्या कधी उगवलाच नाही. चातुर्मास सुरू झाला. आईने संध्याकाळी पूजा केली, आरती केली, सर्वांना प्रसाद दिला आणि सर्व एकत्र बसलेले असताना त्यांना एक प्रश्न केला. मुलांनो, यावर्षी चातुर्मासात तुम्ही कोणते व्रत करणार आहात? मुलगा म्हणाला, आई मी उपवास करू शकतो आणि गोडधोड सुद्धा सोडू शकतो. आई म्हणाली, पोरा एक सुचव, गोडधोड सोडणं, उपवास करणं खूप सोपं आहे, पण घरासाठी, स्वतःच्या माणसांच्यासाठी थोडा वेळ राखून ठेवशील? मुलाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, वेळेचं व्रत? वेळ म्हणजे व्रत? हे काय नवीनच. आई म्हणाली, पूर्वी लोक चातुर्मासात इंद्रियांना संयम शिकवायचे. आजच्या काळात सर्वात दुर्मिळ गोष्ट कोणती सांग बरं? माहित आहे? वेळ. म्हणूनच वेळदान हे सर्वात मोठं व्रत. लगेचच नातवानी आजीला प्रश्न केला, आजी वेळदान म्हणजे नेमकं काय गं? अरे, ज्याला आपल्या वेळेची गरज आहे त्याला मनापासून आपण समजून घ्यायचं. एखादा शेजारी जर आजारी असेल तर त्याला वेळ द्यायचा, त्याची चौकशी करायची. असं केलं तर त्याचा निम्मा आजार पळून जाईल बघ. आयुष्यात वेळ देऊन संवाद साधणं खूप गरजेचं असतं बाळा. आजीच्या या बोलण्याचा सर्वांनी खूप विचार केला. मुलगा म्हणाला, ऑफिसमधून आल्यावर 2 तास मी कोणतंही ऑफिसचं काम अजिबात करणार नाही. कुटुंबासाठी वेळ राखून ठेवीन. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर तो आपल्या बाबांच्या जवळ बसून गप्पा मारू लागला. बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. खूप महिन्यांनी त्यांना असा आपल्या मुलाचा सहवास मिळाला होता. मुलांच्या बरोबर त्याने सापशिडी खेळली, त्यांच्या अभ्यासाची चौकशी केली. मुलं म्हणाली, बाबा आज ऑफिस नाही का? तेव्हा तो म्हणाला, ऑफिस आहे रे, पण हा वेळ खास तुमच्यासाठी. तिसऱ्या दिवशी तो आईसोबत देवळात गेला. आईबरोबर त्याने आरती म्हटली. आईच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. त्याची पत्नी म्हणाली, आजकाल घर किती बदललंय. त्यावर तो म्हणाला, अगं घर तेच आहे, पण घरातलं वातावरण मात्र बदललंय. त्यावर आजी लगेच म्हणाली, बदल घरात नाही रे,
वेळेमध्ये झाला आहे. सर्व घरच सुखा समाधानाने आनंदून गेलं आहे. चातुर्मास संपत आला होता. मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला काही घेता आलं नाही. कामाच्या गडबडीत तुम्हाला नवीन शर्ट हवे होते ना, ते घ्यायचे राहून गेले. बाळा, या 4 महिन्यात तू जे दिलंय ते आयुष्यभर कोणी देऊ शकलं नसतं. त्यावर मुलगा म्हणाला, बाबा मी काय दिलंय तुम्हाला? वडील आनंदून म्हणाले, अरे तुझा अमूल्य वेळ दिलास की. त्यांच्या वाक्याने मुलगाही भारावून गेला. आई वडिलांना, म्हाताऱ्या माणसांना आणखीन काय हवं असतं? कोणीतरी प्रेमाचे 4 शब्द आपल्याशी बोलावे, इतकंच. आई म्हणाली, पैसा संपत्ती वाढवतो, पण दिलेला वेळ नाती जपतोही आणि नाती दृढ करतो. गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणूनच चातुर्मास आपल्याला आठवण करून देतो. देवाला फुलं अर्पण करण्यापूर्वी आपल्या माणसांना आपला वेळ जरूर अर्पण करावा. त्या दिवसापासून नगरामध्ये अनेक घरांनी नवाच नियम केला. रोज किमान 1 तास संपूर्ण कुटुंबासाठी काढू. मोबाईल बाजूला ठेवूया. दूरदर्शन पण बंद. संवाद मात्र सुरू ठेवूया. लोक म्हणू लागले, हेच आहे आमचं वेळदानाचं व्रत. असं म्हणतात, जो चातुर्मासात श्रद्धेने आपल्या कुटुंबाला, आपल्या आई वडिलांना, मुलांना, गरजूंना प्रेमाने वेळ देतो, त्याच्या घरात नक्कीच प्रेम वाढतं, संवाद वाढतो, मतभेद कमी होतात आणि ईश्वराची कृपा सदैव त्याच्यावर असते. हीच वेळदानाच्या व्रताची कहाणी, 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कशी वाटली तुम्हाला ही आधुनिक चातुर्मासाची कहाणी? मला अवश्य कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.